नमस्ते, संध्यास किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवत आहे घोळच्या भाजीचे धपाटे, म्हणजे चिगळच्या भाजीचे धपाटे. कसे बनवायचे तर पाहून घेऊ. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. इथे मी घेतलेले आहे 1.5 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी नाचणीचं पीठ, अर्ध्या वाटीपेक्षा कमी बेसन, अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट, तीळ घेतले 2 चमचे, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा गरम मसाला, हळद घेतली चिमूटभर, 1.5 चमचा लाल तिखट, मीठ घेतले चवीपुरतं आणि शेंगदाणे भाजून घेतलेलं कूट आहे, 1 कांदा बारीक कापून घेतलेला, घोळची भाजी आणि कोथिंबीर घेतली आहे. 2 चमचे तेल टाकून छान मिक्स करून घेणार आहे मिश्रण सर्व. घोळची भाजी 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेली आहे. आता मिक्स करून घेते. आता लागेल तसं पाणी टाकून पीठ छान मळून घेणार आहे. पीठ मळून घेतलेलं आहे. 10 मिनिटासाठी असंच ठेवून देणार आहे. तर पहा 10 मिनिटानंतर छान पीठ मऊ झालेलं आहे. आता धपाटे करायला घेते. त्यासाठी मी असं पोळपाट घेतलेला आहे. त्यावर कपडा घेतला आहे. कपडा हा माझा रेग्युलर धपाट्यांसाठीच मी वापरते. याला आता ओला करून घेते. कपडा ओला करून घेतलेला आहे. आता थोडंसं पाणी वर टाकणार आहे पोळपाटावर, म्हणजे छान धपाटे पसरले जातात. धपाटे लहान मोठे आवडतात, तशा आवडीप्रमाणे गोळा करून घेणार आहे. तर असा हातावर तयार झालेला गोळा पोळपाटावर ठेवून छान थापून घेणार आहे. धपाटे खूप छान लागतात. हे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. धपाटे म्हणता येईल किंवा थालीपीठही म्हणता येतात. पीठ हाताला चिटकत आहे म्हणून थोडंसं पाणी लावून थापून घेणार आहे. धपाट्यांना भेगा पडल्या तर कपडावरच्या बाजूने फोल्ड करून छान धपाटे थापून घ्यायचे आहेत. तर पहा, जास्त जाड नाही, पातळ नाही, मध्यम आकाराचं छान थालीपीठ मी तयार करून घेतलेलं आहे. थालीपीठ अगदी थापून तयार झालेलं आहे. धपाट्याच्या मध्यभागी आणि चारी बाजूंनी गोल छिद्र करून घेते, म्हणजे तेल टाकल्याच्या नंतर भाजताना खूप छान खमंग भाजतात. तर आता धपाटे भाजून घेते. तवा गरम करून घेतलेला आहे. तव्यावर थोडंसं तेल टाकते. कपड्यासोबतच धपाटे उचलून तव्यावर टाकत आहे आणि कपडा आता अलगद काढून घेते. तव्यावर टाकल्याच्या नंतर कपड्याला पीठ चिटकलं तर थोडासा पाण्याचा हात लावून कपडा बाजूला काढून घ्यायचा, म्हणजे छान निघतो. आता जे हे छिद्र करून घेतलेले होते त्यावर तेल टाकत आहे. आता धपाट्याच्या सर्व बाजूनेही तेल टाकून घेणार आहे. मी तेलाचा वापर केलेला आहे. तुम्हाला तूप लावायचं असेल तर तूपही लावू शकता. धपाटे आता उलट-सुलट करून छान भाजून घेणार आहे. दोन्ही बाजूंनी छान धपाटे भाजून घेतलेला आहे. बाजूला ठेवून देते. आता दुसरे धपाटे किंवा थालीपीठ करायला घेण्याआधी वर थोडंसं पाणी टाकत आहे. एक छोटा पिठाचा गोळा घेतलेला आहे. हातावर छान मळून घेते. तयार झालेला गोळा पोळपाटावर ठेवून लाटण्याने लाटून घेणार आहे. आता लाटण्याला पाणी लावून घेते, म्हणजे पीठ चिटकणार नाही. पोळपाटावरचं पीठ न उचलता पोळपाट गोल फिरवत छान आता मी धपाटे लाटून घेणार आहे. धपाटे लाटून घेतलेला आहे. मला धपाटे थापून घेतलेले सोपे वाटतात आणि ते टेस्टही लागतात. तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटली ती मला कमेंट करून सांगा. आता याच पद्धतीने मी सर्व धपाटे करून घेणार आहे. हे धपाटे तुम्ही दह्यासोबत किंवा मिरचीच्या ठेच्यासोबत ट्राय करू शकता. खूप छान लागतात.
तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा. तर हे पहा, घोळ म्हणजेच चिगळचे धपाटे थालीपीठं तयार आहेत. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.